विश्वास नव्हता या गोष्टीवरती. मयुरीजी, हे सगळं होत असताना या सगळ्या कुटुंबियांपैकी असं जाणवतंय तुमचे तेव्हाचे पती, म्हणजे मला आताची स्थिती माहित नाही, पण ते पती सोडता शशांक, त्याचे वडील आणि सासूबाई आणि नणंद, ह्या सगळ्यांचं मात्र सारखं काहीतरी क्रिमिनल गोष्टी समोर येत आहेत. याच्यामागे नेमकं, कारण आम्हाला नीट अख्खं माहित नाहीये, तर याच्यापैकी कोणी स्पेसिफिक फक्त 2-3 जण आहेत का हे सगळ्याच कुटुंबाच्या या अशाच गोष्टी आहेत? कारण एकामागोमाग एक काहीतरी क्रिमिनल गोष्टी बाहेर येत आहेत. यांचं वागणं पहिल्यापासून असं होतं, कारण तुम्ही पहिल्यांदा तिकडे सून म्हणून गेला होता. हो, म्हणजे यांचं वागणं पहिल्यापासूनच असं होतं. म्हणजे दीर, नणंद, सासू सासरे म्हणा, म्हणजे आधी सासू तरी माझ्याशी नीट वागल्या, पण नंतर मुलीचं ऐकून त्यांनीही मला खूप त्रास केला. म्हणजे माझ्या चारित्र्यावरती संशय शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि सासूबाईंनी घेतला होता माझ्या. इव्हन आमच्यामध्ये भांडणं लावायची की तुझी बायको अशीच आहे तशीच आहे, तिला तू सोडून दे, आम्ही तुझं पालन पोषण करू शकतो चांगल्या प्रकारे. पण त्यांनी कधी मला म्हणजे सोडून वगैरे नाही दिलं. की ते कायम म्हणायचे की मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुम्हाला सोडून देईन, पण मी तिला नाही सोडून द्यायचे. आणि सोडून पण यासाठी दे की आम्ही तुझं एका चांगल्या मुलीशी लग्न लावू, म्हणजे मी वाईट होते, मग तुझं चांगल्या मुलीशी लग्न लावू, एका श्रीमंत घराण्यातली मुलगी आणू आपण, हिच्यापेक्षा पण भारी आणू, सगळं तुझं नीट व्यवस्थित करू, असं त्यांचं म्हणणं होतं. मयुरीजी, एकूण हा जो सारखा प्रकार समोर येतोय, काहीतरी मागण्या करणं, म्हणजे वैष्णवीच्या बाबतीत जाणवतं की पहिल्या लग्नापासूनच ते काय 51 तोळे सोनं, 10 किलो चांदी आणि फॉर्च्युनर आणि नंतरचे काय पैसे वगैरे सगळं चाललं होतं. या हगवणे कुटुंबियांना, विशेषतः शशांकचे वडील शशांक आणि बाकीचे सगळे कुटुंबीय, यांना कोणती तरी मोठी आर्थिक झळ पोहोचली होती का? एखाद्या कुठल्या तरी प्रकरणामध्ये मोठा आर्थिक तोटा झाला होता का, की ज्यामुळे त्यांना पैशाची एवढी गरज पडत होती? नाही, म्हणजे मी जरी जोपर्यंत त्या घरात होते तर त्यांचं सगळं म्हणजे व्यवस्थित सुरळीत सगळं चालू होतं. मग त्यांना इतकी गरज का पडली ते नाही माहिती मला. तुम्हाला तुमच्याही मागे लागले होते किंवा तुम्हालाही त्रास दिला होता त्यांनी काही काही गोष्टी आणण्यासाठी वगैरे? म्हणजे जे काय जे चांदीच्या ज्या मूर्त्या आहेत, लक्ष्म्या आहेत, जे गौरई म्हणतो आपण त्यांना, त्या आहेत त्या म्हणजे माझ्या सासूबाई म्हटल्या होत्या की एक गौरई वैष्णवी आणेल, एक गौरई मयुरी आणेल. तर पण मग नंतर मग आता असं 4-5 दिवसापूर्वी कळालं की माझ्या सासूनी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला तिच्याकडून एकही गौरी नकोय, तूच द्यायच्या दोन्ही गौरया आणि तूच सांगू शकशील की ह्या माझ्या गौऱ्या आहेत. पण माझ्या आईनी गुगल पे करून त्यांना त्याचे पैसे पण पाठवले होते. त्यांनी आमच्याकडे ते पैसे पण मागितले होते की गौऱ्यांसाठी तुम्ही पैसे द्या, म्हणून आम्ही दिले पण होते त्यांना पैसे. आणि मयुरी, म्हणजे आणखी बाकीचे पाहुणे त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न घेईन आणि नंतर मी पुन्हा तुमच्याकडे येईन. या सगळ्या प्रकरणामध्ये 2 प्रमुख व्यक्ती ठरतात की ज्या त्या अर्थानं कुटुंब